जर का आपल्याला मार्क्स कमी असतील व सोबतच BMSला ॲडमिशन घ्यायची असेल तर या मुख्य 5 कारणावर लक्ष देणं खूप आवश्यक आहे, ज्यामुळे जो BMSचा कट ऑफ आहे हा कमी येईल. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर यश. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे ते 5 कारण डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पहिलं कारण आहे ते आहे न्यू गव्हर्नमेंट कॉलेजेस इन महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, काय झालं ना, 2022 नंतर आपल्याला एकही कॉलेजची परवानगी मिळालेली नव्हती, गव्हर्नमेंट कॉलेजेसची. तर 2022 नंतर यावर्षी आपल्याला 2 गव्हर्नमेंट कॉलेजेसची परवानगी मिळालेली आहे. त्यामधलं एक आहे GSC कोल्हापूर व दुसरं कॉलेज जे आहे ते आहे GSC बुलढाणा. दोन्हीही गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजेसची परवानगी आपल्याला 4 वर्षानंतर मिळालेली आहे. त्यामुळे 85 + 85 म्हणजे टोटल 170 गव्हर्नमेंट जागा आता यावर्षी आपल्याला वाढलेल्या दिसतील. नवीन जागा वाढल्यामुळे जो आपला कट ऑफ आहे तो कमी जाईल. तर तो कसा कमी जाईल? समजा ज्याही मुलाला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं होतं, तो आता वर जाऊन गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल. तर ह्या सेमी गव्हर्नमेंटच्या ज्या सीट्स आहेत त्या खालच्या प्रायव्हेटवाल्या मुलांना मिळतील व अशाच प्रकारे जो आपला कट ऑफ आहे हा कमी जाईल. तर जे दुसऱ्या नंबरचं कारण आहे ते आहे काउन्सिलिंग मिस्टेक्स. म्हणजेच काउन्सिलिंग चालू असताना ज्या काही चुका होतात त्यामुळेही आपला कट ऑफ कमी होतो. तर ते कसं आपण ते बघूया. सर्वात आधी तर हे लक्षात घ्या की जे आपले आयुष कोर्सेस असतात, ज्यामध्ये BMS, BHMS किंवा BUMS असे कोर्सेस येतात, त्याची काउन्सिलिंग ही खूप जास्त वेगळी व किचकट असते. तर किचकट का हे लक्षात घ्या. आपण जर का फक्त BMSचा विचार केला तर फक्त BMSचीच आपल्या महाराष्ट्रात 110च्या जवळपास कॉलेजेस आहेत. एवढे जास्त कॉलेजेस असल्यानंतर त्याच्या सीट्सही खूप जास्त असतील. त्यामुळे काय होते, सीट्स जास्त असल्यामुळे खूप जास्त विद्यार्थी या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेतात. त्यामुळे थोडीशी जरी का चुकी झाली तर आपल्याला सीट गमवावी लागते. काउन्सिलिंग ही खूप जास्त लक्षपूर्वक असली पाहिजे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की दरवर्षी 500 ते 1000 जणं फक्त या साध्याशा गोष्टीमुळे स्वतःची सीट गमावून बसतात. म्हणजेच आपल्याला चॉईस फिलिंग जी आहे ती आपली अचूक असली पाहिजे. काउन्सिलिंग नीट करणं हे खूप जास्त आवश्यक आहे. तुम्ही नीटचा पेपरही दिला, त्यानंतर तुमचा रिझल्टसुद्धा आला, तुम्हाला मार्क्ससुद्धा आले, पण अशा काही चुकांमुळे तुम्हाला तुमची सीट गमवायची नाही आहे. त्याचमुळे मी म्हणतो काउन्सिलिंग चांगली करा व लक्षपूर्वक करा. काउन्सिलिंग अचूक असली पाहिजे, कोणत्याच प्रकारची चुकी नसली पाहिजेत. कारण की थोडीशी जरी का चुकी झाली तर आपल्याला सीट गमावून बसावं लागते. त्यामुळे तुम्ही आमचाही पेड मेडिकल काउन्सिलिंग प्रोग्राम जॉईन करू शकता. फक्त 1499 आम्ही तुमची पूर्ण काउन्सिलिंग करून देऊ. चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन, फॉर्म फिलिंग व अलॉटमेंट सर्व प्रोसेस ती आमची टीमच करणार आहे. तुम्हाला फक्त जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते आमच्यापर्यंत पोचवायचे आहेत. बाकी सर्व काम आमची टीम करेल, तेही फक्त 1499 रुपयामध्ये. तर आपण जर का आता तिसरं कारण बघितलं तर ते आहे रीनीट फॅक्टर. म्हणजे कसं, तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याही मुलांनी पहिली नीट दिली त्यांचा स्कोअर तेव्हा जास्त होता. बऱ्याच मुलांना असं बघायला आलेलं आहे की ज्या मुलांनी सर्वात आधी नीट दिली त्यांचा स्कोअर जास्त होता, पण जेव्हा रीनीट झाली तेव्हा त्यांचा स्कोअर कमी आला. भले काहीही कारण असो त्या गोष्टीचे, काही काही जणांना टेन्शन आलं किंवा काही जणांना पेपरच नाही बरोबर समजला, असे काहीही कारणामुळे त्यांचा जो नीटचा स्कोअर होता तो आधीचा तर जास्त होता, पण रीनीटचा स्कोअर हा कमी आलेला आहे. त्यामुळेही आपला जो कट ऑफ आहे हा कमी होऊ शकतो. तर जे चौथ्या नंबरचं कारण आहे ते आहे गव्हर्नमेंट BMS टू सेमी गव्हर्नमेंट MBBS. तर हे कसं हे तुम्ही समजून घ्या. तर काय असते ना, सेमी गव्हर्नमेंट न मिळाल्यामुळे स्टुडंट गव्हर्नमेंट BMSचे सीट लॉक करतात. ज्याही मुलांना सेमी गव्हर्नमेंट MBBS मिळत नाही, कोणत्या त्या MBBS व BDSच्या काउन्सिलिंगचे जे राऊंड चालू होतात त्यामध्ये ज्या मुलांना आपलं सेमी गव्हर्नमेंट MBBS मिळत नाही, ते काय करतात, गव्हर्नमेंट BMSच्या सीट ज्या आहेत त्या लॉक करून ठेवतात. त्यामुळे काय होते, जे खालचे विद्यार्थी आहेत त्यांना सीट मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना नंतर जर का सेमी गव्हर्नमेंट MBBSची सीट मिळाली तर ते स्टुडंट्स काय करतात, गव्हर्नमेंट BMSची सीट सोडून देतात व त्यामुळे जे खालचे स्टुडंट आहेत ते वर जातात आणि त्याचमुळे आपला जो कट ऑफ आहे हा कमी येतो. आता मित्रांनो, आपण जर का 5व्या नंबरचं कारण बघितलं तर ते असं आहे रिपीट किंवा ड्रॉप. बरेच विद्यार्थी काउन्सिलिंगच्या शेवटी येऊन ड्रॉप किंवा रिपीट घ्यायचं ठरवतात. म्हणजेच त्यांना त्यांचं अपेक्षित कॉलेज मिळत नाही किंवा कोर्स मिळत नाही, तर पूर्ण काउन्सिलिंगच्या शेवटी येऊन ते ड्रॉप घेण्याचं ठरवतात. हे विद्यार्थी लिस्टमधून बाहेर पडतात व त्याचमुळे जे खालचे स्टुडंट्स आहेत ते वर जातात व त्याचमुळे आपला जो कट ऑफ आहे तो कमी जातो. तर अशा प्रकारे आपण सर्व 5 कारण हे सविस्तरपणे डिस्कस केलेले आहेत. यातलं सर्वात महत्त्वाचं जर का कोणतं कारण आहे तर ते आहे काउन्सिलिंग मिस्टेक्स. कारण की काउन्सिलिंग ही आपल्या हातातली गोष्ट आहे जी की आपल्याला गमवायची नाही आहे. म्हणून तुम्ही काउन्सिलिंग खूप लक्षपूर्वक करा व चांगल्या प्रकारे आणि अचूक काउन्सिलिंग ही तुम्ही करा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मेडमार्ग तुमच्या सेवेत.